नमस्कार मित्रांनो, माझं नाव विजय. आज मी तुम्हाला माझ्यासोबत घडलेला एक खराखुरा भुताटकीचा प्रसंग सांगणार आहे. या प्रसंगाला घडून साधारणतः 3 वर्ष झाली असतील. तसा माझा जन्म एका शेतकरी कुटुंबातला. माझं 12वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण झालेलं. आमच्या गावामध्ये आमची 10 एकर शेती आहे आणि त्यामधली 5 एकर शेती ही ऊसाचीच आहे. शेताच्या मधूनच पाण्याचा कॅनॉल गेलेला असल्यामुळं पाण्याची कसलीच कमतरता नव्हती. 4 महिन्यातून एकदा कॅनॉलला पाणी येऊन जायचं आणि एकदा कॅनॉलला पाणी येऊन गेलं की कॅनॉलच्या बाजूच्या विहिरीचं पाणी उकळी फुटल्यासारखं वर यायचं. आता हा प्रसंग ज्यावेळी घडला त्यावेळी उन्हाळ्याचे दिवस चालू होते. ऊसाला पण फुटवा चांगलाच फुटलेला असल्यामुळं आम्ही ऊसाला आता पाण्याची पाळी द्यायला सुरुवात केली होती. पाण्याची पाळी देणे म्हणजे ऊसाला पाणी देणे. तसं पण ऊसाला पाण्याची पाळी द्यायचं म्हणलं की आम्ही रात्रीची पाळी द्यायचो, कारण उन्हाळा असल्यामुळं दिवसभर शेतात उन्हात थांबावं लागायचं आणि दिवसा पाळी द्यायची म्हणलं की लाईट पण सारखी ये जा करायची. त्यामुळं आम्ही शक्यतो उन्हाळ्यामध्ये रात्रीची पाण्याची पाळी देणंच पसंत करायचो. रात्री उन्हाचा पण त्रास कमी व्हायचा आणि लाईट पण अजिबात जात नव्हती. माझे 3 मित्र हे पण रात्रीच्या पाळीला माझ्यासोबत जागेच असायचे. त्यामुळे एकमेकांना सोबत पण व्हायची आणि रात्रीचं कुणीतरी सोबतीला असलं की भीती पण वाटायची नाही. आणि त्यातच आम्ही मनोरंजनाचं एक साधन म्हणून रात्री पाण्याची पाळी द्यायला आम्ही शेतामध्ये गेलो की आम्ही कॅनॉलमधले खेकडे पकडायचो आणि मस्तपैकी रात्री त्याची पार्टी करायचो. पण आता हीच पार्टी एक दिवस आमच्या अंगलट येईल असा कधी आम्ही स्वप्नात पण विचार केला नव्हता. आता त्या दिवशी काय झालं, गुरुवारचा दिवस होता. त्या दिवशी लाईटचं टायमिंग बदलायचं, म्हणजे दिवसाच्या आठवड्यातली पाळी ही रात्रीच्या आठवड्यामध्ये शिफ्ट व्हायची. आणि त्या दिवशी गुरुवारी रात्रीचा लाईटचा आठवडा चालू होणार होता. आणि दुपारीच मी आणि माझ्या 3 मित्रांनी ठरवलं की आज रात्री ऊसाला पाळी द्यायला सुरुवात करूया, म्हणजे एक आठवड्याभराच्या काळामध्ये 4-5 एकराचं भरणं आरामात होऊन जाईल. आणि त्याचबरोबर रात्रीच्या पार्टीचं पण आम्ही नियोजन केलेलं होतं. रात्री 9:45 वाजता मी घरातून बाहेर पडलो. आता माझ्या घराजवळून जातानाच माझ्या मित्रांची घरं पण लागायची. सुरेश, देवा, धनाजी हे माझे 3 जिवलग मित्र. पण सुरेश मात्र 2 दिवसापासून मुंबईला गेलेला होता, पण तो आज रात्रीच्या गाडीनं पुन्हा गावाकडे येणार होता, म्हणजे तो उद्या सकाळपर्यंत गावात पोचणार होता. मी आता धनाजीच्या घरासमोर जाऊन धनाजीला हाक मारली. तसा धनू पण लगेच बाहेर आला. पुढचं घर देवाचं होतं. देवाला हाक मारली तसा देवा पण तयारच होता. आम्ही 3 जण मिळून आता आमच्या शेताच्या मधून जाणाऱ्या ओढ्याजवळ आलो. ओढ्यापासून खाली ऊसाची शेती होती. आम्ही त्या ओढ्याच्या बंधाऱ्यावरून तो ओढा क्रॉस केला. ओढ्याला अजून पण बरंचसं पाणी होतं आणि ओढ्याच्या पलीकडच्या बाजूलाच आमच्या शेतामध्ये आमचं एक छोटंसं शेड पण होतं आणि तिथं आम्ही स्वयंपाकाचं सगळं सामान ठेवलेलं होतं. त्याचबरोबर 2 चुली, सरपण असं सगळं सामान तिथं नेहमीच तयार असायचं. आम्ही आता ओढा ओलांडून पलीकडे गेलो. तोपर्यंत 10 वाजतच आलेले होते. 5च मिनिटात लाईट पण येणार होती. आम्ही दिवसाच 6 साऱ्यांवर पाणी सोडायसाठी सोय करून ठेवलेली होती, म्हणजे आता लाईट आली तर 2 तास तरी बघावं लागणार नव्हतं, म्हणजे रात्री 12पर्यंतचा वेळ आमच्याकडे शिल्लकच होता. जसं 10ला लाईट आली तसं आम्ही 3घांनी पण आमच्या मोटरा चालू केल्या आणि पाणी दंडामधून पुन्हा शेताकडे जायला लागलं. त्यानंतर आम्ही आमच्या पार्टीची तयारी करायला लागलो. मी धनाजीला सरपण आणून दिलं. धनाजीनं पटापट चुलीमध्ये सरपण सारलं आणि धडाधडा चुलीला जाळ लावला आणि त्या चुलीवर एक पातेलं ठेवून धनाजीनं भात शिजायला घातला. तोपर्यंत मी आणि देवा बंधाऱ्याजवळ गेलो आणि मी टॉर्च लावून उभा राहिलो. देवा खेकडे पकडण्यामध्ये खूपच पटाईत होता. त्याने पटापट पाण्यामध्ये उतरून एक 10च मिनिटात 10-12 मोठे खेकडे पकडले आणि ते खेकडे छोट्या बादलीत घेऊन आम्ही पुन्हा आमच्या शेडवर आलो. मी आणि देवाने पटापट त्या खेकड्यांच्या नांग्या आणि त्याचे पाय एका भांड्यात तोडून काढले आणि ते सगळे भाग आम्ही एका उकळामध्ये चांगलेच कुटले. त्यामुळं खेकड्याच्या नांगीतला आणि पायातला सगळा सार त्या उकळामध्ये निघाला. त्यानंतर ते उकळ आम्ही एका फडक्यामध्ये ओतलं. त्यानंतर त्या उकळात चेचलेलं सगळं खेकड्याचं वाटण आम्ही एका स्वच्छ फडक्यामध्ये ओतलं
आणि ते गाळून घेतलं. त्यामुळं त्या खेकड्याच्या पायातला आणि नांगीतला सगळा सार आम्हाला एका वाटीमध्ये मिळाला. आम्ही हे सगळं करेपर्यंत धनाजीनं आता दुसरी चूल पेटवली होती आणि त्यावर त्यानं एक पातेलं ठेवलं. त्यामध्ये तेल ओतलं आणि फोडणीचं सामान टाकलं. तसं तडतड तडतड तड फोडणीचा आवाज यायला लागला आणि वातावरणामध्ये एक सुगंध पसरला. त्यानंतर बाकीचं सगळं सामान धनाजीनं त्यात टाकलं आणि शेवटी खेकड्याचा सार त्याने त्यामध्ये ओतला. एक 10 मिनिटामध्ये त्या साराच्या कालवणाचा एक खमंग वास त्या वातावरणामध्ये पसरला. आता एका चुलीवर भात शिजत होता आणि दुसऱ्या चुलीवर खेकड्याचं कालवण शिजत होतं. जसा भात शिजला तसं धनाजीनं भाताचं पातेलं खाली उतरवलं आणि खेकड्याचं कालवण पण आता शिजत आलेलं होतं. आम्ही तिघेजण सारखं आता चमच्याने थोडंसं कालवण आमच्या तळ हातावर घेऊन ते चाकून चटणी आणि मीठ बरोबर आहे का नाही हे बघत होतो. जवळजवळ अर्ध पातेलं भरून आम्ही खेकड्याच्या साराचं कालवण बनवलेलं होतं आणि त्या दिवशी कालवण पण खूपच टेस्टी झालेलं होतं आणि आम्ही आता आमच्या जेवणाची तयारी करायला लागलो. खेकडे पकडून स्वयंपाक बनवण्यामध्ये आमचा 1 तासभर गेलेला होता. आता आम्ही पटापट शेडमधनं 3 ताटं आणली. धनाजीनं तिघांना पण भात वाढला आणि त्यावर खेकड्याच्या साराचं कालवण ओतलं आणि आम्ही तिघेजण मिटक्या मारत मारत ते खायला लागलो. खरंच खूप भारी जेवण झालेलं होतं आणि त्यानंतर आम्ही खेकड्याच्या साराचं कालवण वाटी वाटी पिलोसुद्धा. जवळजवळ 2 वाट्या कालवण तसंच शिल्लक राहिलेलं होतं. ते आता मी छोट्याशा गाडग्यामध्ये ओतलं आणि ते गाडगं तसंच चूल विझवून त्या चुलीवर ठेवलं होतं. त्यानंतर आम्ही तिघेजण शेड बाहेरच्या बाजेवर गप्पा मारत बसलो. गप्पा मारता मारता 1 तास कसा निघून गेला ते आम्हालाच कळलं नाही आणि जसं 12 वाजत आले तसं आम्ही तिघेजण आता दारं मोडायला पुन्हा शेतामध्ये जाणार होतो. आता पार्टी माझ्या शेतात होती त्यामुळं माझं ऊसाचं शेत एकदम समोरच होतं. पण धनाजीला आणि देवाला मात्र 2-3 शेतं पालती घालून थोडंसं लांब जावं लागणार होतं. त्यामुळं ते दोघेजण लगेच पळाले. मी पण लगेच माझ्या शेतामध्ये गेलो आणि खोऱ्यानं दारं मोडायला लागलो आणि 10 मिनिटामध्ये मी दारं मोडून मी पुन्हा माझ्या शेडवर यायला लागलो. पण आता जसं मी माझ्या शेडवर आलो तसं मला चुलीजवळ कुणीतरी दिसलं. मला थोडंसं आश्चर्यच वाटलं, कारण धनाला आणि देवाला दारं मोडून इथे यायचं म्हणलं तर अजून 15-20 मिनटं तरी लागणार होती. मग माझ्या आधीच इथं कोण येऊन बसलं? ती व्यक्ती चुलीसमोर पाठमोरी बसलेली होती त्यामुळं मला त्याचा चेहरा दिसत नव्हता. मी आता मागून जवळ गेलो आणि मी विचारलं, कोण आहे चुलीजवळ? तसं त्यानं दचकून मागं वळून बघितलं आणि मला आश्चर्याचा एक धक्काच बसला, कारण चुलीसमोर दुसरं तिसरं कुणी नसून सुरेशच बसलेला होता. आणि सुरेशला यावेळी इथं बघून मला खूपच आश्चर्य वाटलं, कारण तो आज रात्री बसणार होता. आणि मी सुरेशला विचारलं, अरे सुरेश, तू इथं कसं काय? तू तर आज रात्री मुंबईवरून बसणार होतास ना? तसा सुरेश माझ्याकडे एका गंभीर नजरेने बघायला लागला. का कोण जाणे, मला त्या दिवशी त्याची नजर थोडीशी वेगळीच वाटली. आता मी विचारलेल्या प्रश्नावर तो पहिल्यांदा काहीच बोलला नाही. त्यानंतर मी पुन्हा एकदा सुरेशला विचारलं. त्यावर त्यानं काही न बोलता मला दुसराच प्रश्न विचारला. तो म्हणाला, मला सोडून तुम्ही पार्टी केलीत ना? तसं मी म्हणालो, अरे सुरेश, तू आज इथे नव्हतास म्हणून आम्ही तुला विचारलं नाही. तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की खेकड्याच्या साराचं कालवण अजून शिल्लक आहे. आणि मी सुरेशला म्हणालो, अरे पण तू काळजी करू नकोस, भात संपलाय पण खेकड्याच्या साराचं कालवण अजून बरंचसं शिल्लक आहे. जवळजवळ 2 वाटे कालवण असेल. तू पिणार आहेस का? तसं त्यानं मानेनंच होकार दिला आणि मी दुसऱ्याच चुलीवर ठेवलेलं ते खेकड्याच्या साराचं कालवणाचं गाडगं अलगद उचलून सुरेशच्या समोर आणून ठेवलं आणि पटकन शेडमध्ये जाऊन मी एक वाटी घेऊन आलो. आणि मी आता त्या गाडग्यातलं कालवण सुरेशला वाटीमध्ये ओतून देणार तेवढ्यात माझं लक्ष सुरेशकडे गेलं. एव्हाना सुरेशनं ते गरम गरम गाडगं आपल्या तोंडाला लावून त्यातलं कालवण पण फस्त करून टाकलेलं होतं. हे मात्र मला थोडंसं विचित्रच वाटलं. एवढ्या गरम गरम गाडग्यातलं कालवण सुरेशने कसं रितं केलं असेल. पण मला हे पण माहिती होतं की सुरेशला खेकड्याचं कालवण खूपच आवडायचं. कदाचित त्याला भूक लागली असेल म्हणून त्यानं ते गरम गरम कालवण पिलं पण असेल, असं मी माझ्या मनाची समजूत घातली. आता सुरेशनं त्या गाडग्यातलं कालवण रितं केलं आणि ते गाडगं धाडकन माझ्या समोर ठेवलं. मी आता ते गाडगं
धुवून ठेवण्यासाठी शेडच्या बाहेरच्या ड्रमजवळ गेलो आणि मी तिथं गाडगं खंगाळायला लागलो आणि गाडगं खंगाळून मी पुन्हा शेडकडे जाणार तेवढ्यात मी चुलीजवळ बघितलं तर चुलीजवळ सुरेश नव्हताच. मी आता तिथंच अंगणात उभं राहून जोरजोराने सुरेशला हाका मारायला लागलो, पण मला सुरेशचा कसलाच रिस्पॉन्स आला नाही. मला हे खूपच विचित्र वाटलं. एक तर सुरेश अचानक आला, त्यात त्याचं वागणं पण खूपच विचित्र, आणि आता तो अचानक गायब पण झाला. मला वाटलं की तो कदाचित घरी गेला असेल, म्हणून मी पुन्हा ते गाडगं शेडमध्ये ठेवून आलो. आता मी एक 5-10 मिनटं बाजेवर पडलो असेल तेवढ्यात देवा आणि धनाजी मिळून मला शेडकडे येताना दिसले. आता ते जसे आले तसं मी त्यांना सांगायला लागलो, अरे सुरेश कधी आलाय? तसे देवा आणि धना पण खूपच आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, अरे सुरेश तर आज रात्री येणार आहे ना? तसं मी त्या दोघांना म्हणालो, अरे हो रे, आपण सकाळी ज्यावेळी फोन केलता त्यावेळी तो असंच म्हणाला की तो आज रात्री येणार आहे, पण तो आत्ता अचानक इथे आला होता. आपण त्याला सोडून पार्टी केली हे बहुधा त्याला खपलेलं नसावं, त्यामुळे तो खूपच रागात होता. पण मी त्याला खेकड्याच्या साराचं राहिलेलं कालवण प्यायला दिलं आणि तो कालवण पिला आणि न सांगताच इथून निघून पण गेला. तसे ते दोघेजण म्हणाले, जाऊ दे, तो रागावला असेल, आपण त्याची सकाळी समजूत काढू. पहाटे 6 वाजता आम्ही पुन्हा 6 सऱ्यांवर पाणी लावून पुन्हा घराकडे निघून गेलो, कारण आता 2 तासांनी लाईटच जाणार होती. त्यामुळे आता आम्हाला तिथं थांबण्याची गरजच नव्हती. आता आंघोळ वगैरे करून चहा पाणी करून मी 7 वाजता तयार होऊन पुन्हा धनाजीच्या घरी चाललेलो होतो. तेवढ्यात मला रस्त्यावरून सुरेश त्याची बॅग सावरत येताना दिसला. मी पळतच सुरेशच्या जवळ गेलो आणि त्याला मी विचारायला लागलो, का रे, काल रात्री तुला काय झालं होतं? खेकड्याचं सार पिलास आणि लगेच कुठं गायब झालास? तसा सुरेश मला चेष्टेच्या सुरात म्हणाला, तुला काही वेडबीड लागले का काय? हे बघ, मी आत्ता मुंबईवरून आलो, माझी बॅग दिसते का नाही तुला? तसं मात्र मला एक आश्चर्याचा आणि एक भीतीचा धक्काच बसला, कारण सुरेशला काल मी माझ्या डोळ्यांनी बघितलं होतं. आता मला काय खरं आणि काय खोटं तेच कळत नव्हतं. मी आता सुरेशसोबत त्याच्या मागोमाग चालायला लागलो. त्याच्या आधीच धनाजीचं घर लागत होतं. धनाजी पण बाहेर अंगणातच बसलेला होता. जसा मी सुरेशला बघून शॉक झालो तसा तो पण झालेला होता, आणि धनाजीनं पण सुरेशजवळ माझ्यासारखीच विचारपूस केली. पण खरं तर सुरेशला काल रात्री मी एकट्यानेच बघितलं होतं, आणि धनाजीला वाटायला लागलं की मीच काहीतरी खोटं बोलत असेल किंवा चेष्टामस्करी करत असेल. पुढचं घर देवाचं होतं. देवा पण आमच्या जवळ आला, आणि त्याला पण शेवटी तसंच वाटलं की मी रात्री त्यांना खोटं सांगितलं होतं किंवा त्यांची चेष्टा केली होती. धनाजी आणि देवा मोठमोठ्याने हसत होते, पण माझी अवस्था मलाच माहिती होती. मी मात्र भीतीने लटलट कापायला लागलो. अचानकच माझ्या अंगामध्ये थंडी भरली.